श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीता याचा अभ्यास करत आहोत, अध्ययन करत आहोत. या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, अर्जुन म्हणतो, हे भगवंता, तू म्हणतोस निष्काम कर्म कर, परंतु आम्ही संसारिक मनुष्य आहोत. संसारिक मनुष्याला निष्काम कर्म करणं जमत नाही. मग त्यावेळेस देव काय सांगतात? देव काय म्हणतात? बरोबर आहे तुझं म्हणणं, तुम्ही संसारिक मनुष्य आहात, सकाम कर्म करता, बरोबर आहे. तुला एक गोपनीय गोष्ट सांगतो म्हणे, फार महत्त्वाची आहे, ध्यान देऊन ऐक. गोपनीय गोष्ट आहे. तू असं कर म्हणे, सकाम कर्म कर, तुझी इच्छा ठेवून कर्म कर. तुला जे कर्म करावं वाटतं ते कर्म कर, सकाम कर्म कर. पण एक कर, तू आतापर्यंत तुझ्यासाठी कर्म करत होतास, तिच्यापेक्षा माझ्यासाठी कर्म कर. मग देव काय सांगतात बघा, की तू सकाम कर्म कर, तू संसारिक मनुष्य आहेस, सकाम कर्म कर, परंतु माझ्यासाठी कर्म कर. म्हणजे काय होईल? ह्या कर्माचं बंधन तुला होणार नाही. अशी गोपनीय गोष्ट श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत. याचा विस्तार नंतर करू. हा फार महत्त्वाचा संदेश आहे भगवंताचा, की सकाम कर्म करीत असताना सुद्धा मनुष्य कसं मोक्षाला प्राप्त होतो, भगवंतासाठी कर्म केलं तर कसं मोक्षाला प्राप्त होतो. ही मोठी गोपनीय गोष्ट आहे. त्याचा विस्तार नंतर करू आपण. हा श्लोक देवाने जो सांगितला तो आपण गेल्या सत्रात पाहिला थोडा. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचार, असक्तो ह्या आचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचार. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे भगवंतानी? असक्त होऊन म्हणजे कशाचीही इच्छा न ठेवता, अनासक्त होऊन तू कर्म कर. कसं कर्म कर? सततम म्हणजे सारखं, खंडरहित. म्हणजे कोणतेही कार्य करत असताना ते थांबवू नकोस. आणि समाचार म्हणजे चांगल्या प्रकारे. इथे 3 गोष्टी आलेल्या आहेत. असक्तः म्हणजे अनासक्त होऊन, त्या कर्मामध्ये आपण लिप्त व्हायचं नाही, अनासक्त राहायचं, कर्म तर करायचं. जसं कमळाचं पान जे असतं ते कुठं असतं? पाण्यात असतं, चिखलात असतं. परंतु त्या कमळाच्या पानाला पाणी चिपकत नाही. कमळाचं पान हे पाण्यापासून अलगत असतं. जरी पाण्यात उगवत असलं, चिखलात उगवत असलं, तर कमळाच्या पानासारखं आपण आसक्त राहावं, असं भगवान सांगत आहेत. हिच्यात 3 गोष्टी आलेल्या आहेत. अनासक्त, असक्त म्हणजे अनासक्त, सततम आणि समाचार. मग असं जर कर्म जर तू केलास तर तुला परमगती प्राप्त होईल. आता अनासक्त म्हणजे आपल्याला माहितीच आहे, आसक्ती रहित, कामना रहित. दुसरं सतत कर्म करायला पाहिजे, खंड पडू नये. कोणत्याही गोष्टीचा खंड पडू देऊ नये. कसं होतं, मनुष्य कार्य तर करायला चालू करतो, परंतु थोडं जरी काहीतरी त्याच्यामध्ये विघ्न आलं तर काय करतो? तो कर्म सोडून देतो. असं करू नको. आपण काल पाहिलेलं आहे की बल्बचा शोध ज्यांनी लावला ते शास्त्रज्ञ जे होते, तर त्यांनी कितीतरी तिच्या अपयश त्यांना आलं, तरी परंतु त्यांनी काय केलेलं आहे? आपलं कार्य करायचं सोडलं नाही. तशा प्रकारे मनुष्याने कर्म करायला पाहिजे, सतत कर्म करायला पाहिजे. कितीही जरी बाधा आली तरी कार्य सोडू नये, असं श्रीकृष्ण महाराज सांगतात.
नंतर समाचार. समाचार म्हणजे चांगल्या प्रकारे. मनुष्य कोणतंही कर्म करत असतो त्यावेळेस चांगल्या प्रकारे कर्म करावं, मन लावून कर्म करावं. जर मन असेल त्या कार्यामध्ये तर ते कार्य चांगलं होतं, त्या कार्याची गुणवत्ता वाढते. आणखीन एक होतं, जर तुम्ही मन लावून काम केलात तर एकाच वेळेस कार्य होतं. कार्य अचूक होतं, बरोबर होतं, वारंवार करायची गरज लागत नाही. कित्येक वेळेस काय होतं की मनुष्य गडबड करतो, घाईगर्दी करतो आणि काहीतरी चुका होतात, मग तेच कार्य आणखी एक वेळेस करावं लागतं. मग यावेळेस होतं काय की वेळ पण वाया जातो, कष्ट वाया जातात, पैसा वाया जातो. म्हणून कार्य करत असताना केव्हाही मन लावून आणि जरी थोडं थोडं केलं किंवा हळूहळू केलं, परंतु एकाच वेळेस ते कार्य होतं. घाईगर्दीनं केलेलं काम, गडबडीने केलेलं काम चूक होऊ शकते आणि ते परत परत करावं लागतं. अशा वेळेस आपले कष्ट पण वाया जातात, कष्ट जास्त पडतात, पैसा पण जातो आणि वेळ पण जातो. आणखीन ते काय ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. म्हणजे ज्यांनी स्वधर्माचं निष्काम रीतीने कर्म केलं, इथं काय ते म्हणतात दोन आहे. स्वधर्मे म्हणजे स्वधर्माचं आचरण आणि निष्कामता, अशा प्रकारचं ज्यावेळेस कर्म करतो मनुष्य, तो कैवल्यपद म्हणजे मोक्षपदाला प्राप्त होतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. स्वधर्म आपण पाहिलेलं आहे. स्वधर्म कशाला म्हणायचं? स्वतःचं जे कर्तव्य कर्म आहे त्याला स्वधर्म म्हणतात. आपल्या वाट्याला जे आलेलं आहे, कर्तव्याप्रमाणे आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे त्या स्वधर्म म्हणतात. आणि ते निष्कामता म्हणजे कामना रहित होऊन कार्य करावं, अशा प्रकारचं कर्म केल्यानंतर मनुष्याला कैवल्यपद म्हणजे मोक्षपद प्राप्त होतो. आता इथं कसं आहे, अर्जुन काय करतो की त्याला जे मिळालेलं स्वधर्म कर्म आहे, लढाई करण्याचं जे त्याचं स्वधर्म कर्म आहे, ते सोडून तो दुसरंच कर्म करायला तयार होतो. कधी कधी काय होतं मनुष्याला की आपलं कर्म करत करत असताना त्याला कंटाळा येतो किंवा दुसऱ्याने केलेलं काम आवडतं. तसंच अर्जुनाला वाटत होता की हे कर्म सोडावं आणि आपण संन्यास घ्यावा, भिक्षा मागून जीवन जगावं. आता संन्यास घेणे, भिक्षा मागणे हे सुद्धा एक कर्मच आहे. ते काही साधं कर्म नाही. संन्यासी होणं काही साधी गोष्ट नाही आहे, ते एक प्रकारचं कर्मच आहे. मग अर्जुनाला काय वाटतं होतं की आपलं जे कर्म आहे ते सोडावं आणि संन्यासाचं कर्म आपण आचरण करावं, स्वधर्माचं आचरण. परंतु इथं ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण महाराज पण सांगतात की आपलं जे कर्म आहे, आपलं जे कर्तव्य कर्म आहे, ते कर्म सतत आणि चांगल्या प्रकारे करा, असं अर्जुनाला देव सांगत आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज पण सांगत आहेत. मग अर्जुनाला एक प्रश्न पडला. अर्जुनाला बरेच प्रश्न पडतात, तसे आपणाला पण जसे प्रश्न पडतात तसे अर्जुनाला पण पडले. अर्जुन काय म्हणा, देवा म्हणे तू हे बऱ्याच गोष्टी सांगतोस म्हणे, निष्काम कर्म कर, सतत कर्म कर, चांगलं कर्म कर, अशा बऱ्याच गोष्टी तू सांगतोस. परंतु आतापर्यंत कोण असं केलेलं आहे का? कोणी आहे का सांग म्हणे. अशा प्रकारचं कर्म करून मोक्षपदाला गेलेला काही उदाहरण आहेत का? असं आहे का? असं असलं तर सांग म्हणे. मग देव म्हणतात हो आहे म्हणे. अशा प्रकारचं निष्काम कर्म करून मोक्षपदाला प्राप्त झालेले बरेच लोक आहेत. परंतु एक उदाहरणादेखील तुला एक सांगतो. ते काय म्हणतात बघा, कर्मण्येव हि ससिद्धिम आस्थिता जनकादयः. कर्मण्येव हि अससिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपशन कर्तुम अर्हसि. म्हणजे श्रीकृष्ण महाराज का उदाहरण देत आहेत
अर्जुनाने प्रश्न विचारला, अशा प्रकारचं कर्म, निष्काम कर्म, सतत कर्म, चांगल्या प्रकारे केलेलं कर्म, चांगल्या अशा प्रकारचं कोणतं उदाहरण आहे का म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी जनक राजाचं उदाहरण दिलेलं आहे. जनक राजा अशा प्रकारचं कर्म केलेलं आहे आणि जनक राजा तो मोक्षपदाला गेला. आता जनक राजा आपल्याला सर्वांना माहीत आहे, सीतामातेचे पिताजी वडील हे जनक राजा, मिथिला नगरीचे राजा. त्यांना विदेही पण म्हणतात. विदेही कुणाला म्हणतात? विदेही म्हणजे जरी मी या देहात आहे, हा देह परंतु हा देह माझा नाही, अशा प्रकारची जी भावना असते त्याला विदेही म्हणतात. आणि तो जनक राजा आपल्याला सर्वाला माहीत आहे, राज्य करायचा, मोठा श्रीमंत होता, त्यांचं राज्य फार मोठं होतं. त्या राज्यावरती कोणीही आक्रमण करू शकत नव्हतं, एवढा मोठा तो धनुर्धर होता. त्याच्याकडे सेना होती, दुसरे राजे तिच्यावरती आक्रमण करण्याची धाडस करत नव्हते. असा राजा क्षत्रिय होता, ब्राह्मण नाही, क्षत्रिय होता. तो क्षत्रिय असून सुद्धा इतकं त्यांचं निष्काम कर्म करायचा, तो कर्मयोगी, आणि तो मोक्षपदाला प्राप्त झाला असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. श्रीकृष्ण महाराज जनकाचं उदाहरण का देतात? तर त्यांना का वाटतं की समजा मी एका ऋषीचं उदाहरण दिलं, अर्जुनाला सांगितलं की फलाना फलाने ऋषी हे असं मोक्षपदाला प्राप्त झाले, तर अर्जुनाला शंका येईल, ऋषीचं कामच आहे निष्काम कर्म करायचं, तिच्यात काय एवढं वेगळं? ते गेले असतील मोक्षपदाला निष्काम कर्म करून, म्हणून अशी शंका येऊ नये म्हणून त्यांनी, अर्जुन क्षत्रिय आहे, तो क्षत्रिय आहे म्हणून क्षत्रियाचंच उदाहरण श्रीकृष्ण महाराजांनी दिलेलं आहे जनकाचं. जनक राजा हा क्षत्रिय होता, मोठं सैन्य होतं, मोठं राज्य होतं, तरीसुद्धा तो त्यांनी निष्काम कर्म केलेलं आहे. आता अगोदरच्या श्लोकामध्ये म्हटल्यासारखं सतत कार्य केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे. अशा प्रकारचं कार्य करून हा मिथिला नरेश जनक राजा स्वर्गाला गेला, मोक्षपदाला प्राप्त झाला असं श्रीकृष्ण महाराज जनकाचं उदाहरण देत आहेत. आणखी ते काय सांगतात पहा, लोकसंग्रहमेव अपि संपशन कर्तुम अर्हसि. म्हणजे अशा प्रकारचे कर्म करणारे जनकासारखे राजे, त्याच्यासारखं तू कर्म कर आणि लोकसंग्रहासाठी सुद्धा तुला कर्म करायला पाहिजे. लोकसंग्रह म्हणजे काय? लोकांसाठी कर्म करा. आपल्यासाठी तर मनुष्य कर्म करतो. आता मध्यंतरी सांगितलं होता की श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले होते, माझ्यासाठी कर्म कर असं म्हणाले होते. मनुष्य काय आपल्या स्वतःसाठी कर्म करतो, दुसऱ्यासाठी कर्म करतो आणि भगवंतासाठी कर्म करतो. तर इथं श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत, तू लोकसंग्रहासाठी कर्म कर, लोकांसाठी कर्म कर. लोकसंग्रह म्हणजे काय? असं कर्म केल्यानंतर लोक तुझं अनुकरण करतील, तुझ्याकडे पाहतील आणि ते म्हणतील की बघा अर्जुन कशा प्रकारे कर्म करतोय, आपण पण तशा प्रकारे कर्म करायला पाहिजे. म्हणजे आता याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर गांधीजीनं असं कर्म केलं की बाकीचे लोक, सर्वसाधारण लोकांनी गांधीजीकडे पाहून गांधीजीचं अनुकरण केलं आणि एक मोठी चळवळ उभा टाकली. लोकसंग्रह म्हणजे लोक एकत्र आले, गांधीजीचे विचार इतके पटले लोकांना, गांधीजीचं आचरण पटलं, विचार पटले आणि सर्व लोक एकत्र आले. लोकमान्य टिळकांनी जसा गणपती उत्सव चालू केला तशा प्रकारे लोकसंग्रह म्हणजे लोक एकत्रित यावं. लोक ज्यावेळेस एकत्रित येतात तर मोठं कार्य होतं, देशाचं कार्य होतं, समाजाचं सुद्धा कार्य होतं. तर लोकसंग्रहासाठी श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, ठीक आहे तू स्वतःसाठी काम करतोस, चांगली गोष्ट आहे, परंतु आता तू लोकांसाठी काम कर. म्हणजे लोक
लक्ष लक्ष का असायला पाहिजे? लोक असायला पाहिजे, जनता असायला पाहिजे. त्याच्या भल्यासाठी तू कार्य कर. पण लोक काय करतील? तुझं अनुकरण करतील. आणि तुझं अनुकरण केल्यानंतर ते सुद्धा चांगल्या प्रकारे कर्म करून मोक्षपदाला प्राप्त होतात. मग अर्जुनाला इथे एक आणखीन शंका आली. ते काय म्हणाले? अर्जुन काय म्हणाला? तेव्हा तू अगोदर सांगितलास जो कर्म करतो त्याचे फळं मिळतात आणि ते फळं त्यांना भोगावं लागतात, असा सिद्धांत आहे ना. कर्माचा सिद्धांत असा आहे की मनुष्याने कर्म केलं आणि ते कर्म केल्यानंतर त्याचे काही फळ मिळतं, ते त्याला भोगावं लागतं. मग हे असं असताना हे लोक कुठून आले? मी कर्म करायचं आणि लोकांसाठी करायचं म्हणजे काय? माझ्या कर्माची फळं का लोकांनी भोगावीत का? असं अर्जुनाला वाटतं, शंका येते. म्हणजे तू म्हणतोस लोकांसाठी कर्म कर, म्हणजे मी कर्म केलं त्याचे फळ मिळाले, ते फळ का लोकांनी भोगावेत का? अशा प्रकारचा अर्जुनाला संशय येतो. आणि तो म्हणतो की लोकांसाठी का म्हणतोस तू? मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? बघ म्हणे, असं होत नाही. प्रत्येक मनुष्य जो कर्म करतो त्याचे फळं त्याला स्वतःलाच भोगावं लागतात. ते चुकत नाही, ते चुकत नाही. परंतु होतं काय इथं? तू जर कर्म केलास, जे काही कर्म करशील आणि ते श्रेष्ठ असू द्यावं. कारण काय? लोक आहे ना, सर्वसाधारण जनता आहे ना, ती समाजातील श्रेष्ठ जे मनुष्य आहेत ते कसं कार्य करतात, कसं कर्म करतात, कशा प्रकारे वागतात, त्याचं आचरण करतात. समाज हा श्रेष्ठ व्यक्ती, समाजातील जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्याचं अनुकरण करतो. आता आपणाला माहीत आहे बघा, मेंढ्या असतात. त्या मेंढ्या कशा असतात? एक मेंढी पुढे चालली की तिच्या मागे सर्व मेंढ्या जातात, आपल्याला सर्वांना माहीत आहे. तशा प्रकारे एक मेंढी पुढे गेली की बाकीच्या मेंढ्या पण त्याचं अनुसरण करतात, तिच्या पावलावर पाऊल टाकून जातात. तशा प्रकारे हे सर्वसाधारण मनुष्य असतात. सर्वसाधारण मनुष्य काय करतात की आपल्या समाजामध्ये कोण जो श्रेष्ठ असेल त्याचं अनुसरण करतात. म्हणून तू चांगल्या प्रकारे कर्म कर. तू समाजामध्ये नावाजलेला मनुष्य आहे, श्रेष्ठ मनुष्य आहे, सर्वजण तुझे गुणगान करतात. तू जसा कर्म करशील तशा प्रकारे बाकीचे इतर पण करतात. श्रीकृष्ण महाराज काय सांगतात? यत यत आचरते श्रेष्ठ, यत यत आचरते श्रेष्ठ तत एव इतरो जनाः. म्हणजे श्रेष्ठ मनुष्य जशा प्रकारे आचरण करतो तशा प्रकारे इतर जण सर्वसाधारण मनुष्य आचरण करतात. स यत प्रमाणम कुरुते लोकः तत अनुवर्तते. म्हणजे श्रेष्ठ मनुष्य ज्या गोष्टी प्रमाण म्हणून ठरवतात त्या गोष्टी इतर लोकसुद्धा प्रमाण मानतात. म्हणजे श्रेष्ठ मनुष्याच्या कर्माचा प्रभाव सर्वसामान्य मनुष्यावरती पडत असतो. म्हणून तो श्रेष्ठ कर्म कर. इथे ज्ञानेश्वर महाराज फार चांगल्या प्रकारे वर्णन करतात. ज्ञानेश्वरीमध्ये आपण ते पाहू की कशा प्रकारे श्रेष्ठ मनुष्य आचरण केल्यानंतर बाकीचे सर्वसाधारण मनुष्य आचरण करतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे, तेही कवने परी जाणीजे मार्गाते या. ते काय म्हणतात? हा गा ऐसे जे न करीजे, तू अशा प्रकारचे जर नाही केलास तर अज्ञान लोकाला कसं कळावं, अज्ञान लोकांनी काय करावं, ते कवने परी जाणीजे, त्यांना कसं जाणावं, त्यांनी कसं ओळखावं, कोणतं कर्म कसं करावं, हे अज्ञानी मनुष्याला समजत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाने कर्म करायला पाहिजे. येत वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेविती. म्हणजे वडील म्हणजे श्रेष्ठ मनुष्य, समाजातील श्रेष्ठ म्हणून जे जे कर्म करतो त्याला
ते तया नाम धर्म ठेवते, म्हणजे तो जसं आचरण करतो त्यालाच धर्म म्हणतात. श्रेष्ठ मनुष्य, आता काय धर्म काय आहे हे शास्त्रामध्ये धर्माची काय व्याख्या आहे हे सर्वसाधारण मनुष्याला समजत नाही आहे. परंतु मग सर्वसाधारण मनुष्याने काय करायचं, श्रेष्ठ मनुष्य, वडील जे मनुष्य आहेत समाजामध्ये ते कशा प्रकारे आचरण करतात त्यालाच धर्म समजायचं आपण, आणि तशा प्रकारे आचरण करायचं. तेच येरा अनुष्ठती सामान्य सकळ, म्हणजे बाकीचे लोकसुद्धा तशा प्रकारे आचरण करतात. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म सांडावे, अशा प्रकारचं होत असतं. म्हणून कर्म सोडून देऊ नकोस, तू श्रेष्ठ आहेस, विशेषे आचरावे लागे संती, उलट विशेष करून त्या कर्माचं आचरण करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण महाराज पण म्हणतात. तर मनुष्याने काय करायचं की जे श्रेष्ठ मनुष्य आहेत समाजामध्ये त्यांनी कर्म न करता राहू नये, कर्म करायलाच पाहिजे. आता याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारण मनुष्याला धर्म काय ते माहीत नाही आहे. शास्त्राने धर्माची व्याख्या काय केलेली आहे ते कळत नाही, एवढे मोठे ग्रंथ वाचणे जमत नाही. मग काय, श्रेष्ठ मनुष्य जे आचरण करतो त्यालाच धर्म मानायचं. इथे एक रामायणातली गोष्ट आठवते. भरत ज्यावेळेस वापस आले मामाकडून, आणि त्यावेळेस इथं त्यांना समजलं की आपले वडील वारलेले आहेत, श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीता माता वनात गेलेली आहे. त्यावेळेस भरत फार दुःखी झाले, खिन्न झाले. मग ते वशिष्ठ ऋषींना काय म्हणून लागले की म्हणे, हे गुरुजी, हे गुरु, मी फार खिन्न आहे, मला फार दुःख झालेलं आहे, मी काय करू ते सांगा, तुम्ही सांगाल तसं मी करतो. तर वशिष्ठ गुरु काय म्हणतात, ध्यान देऊन ऐका. वशिष्ठ म्हणतात, हे भरता, तू जे काही कर्म करशील, तू काय जे विचार करशील, तू जे काय जे करशील तोच धर्म. पहा, वशिष्ठ एवढे मोठे गुरु भरताला सांगतात, हे भरता, तू जे करशील तोच धर्म आहे. तशा प्रकारे श्रेष्ठ मनुष्याने आचरण करावं, एक पायंडा पाडून द्यावा समाजामध्ये. चांगल्या प्रकारे मनुष्य, सर्वसाधारण मनुष्य शास्त्राचा अभ्यास होत नाही आहे, श्रेष्ठ मनुष्याचा आचरण करतो, आणि अशा प्रकारे श्रेष्ठ मनुष्याने आचरण करावं, कर्म सोडून देऊ नये असं श्रीकृष्ण महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात. आता आणखीन पुढे काय सांगतात, का कर्म करावं श्रीकृष्ण महाराज पुढच्या सत्रामध्ये सांगतील. हे सत्र इथंच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.